नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबाराची. कल्याणमधल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केलाय. धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्येच पोलिसांसोबत बैठक सुरू असतानाच गायकवाड यांनी हे गुन्हेगारी कृत्य केलंय. गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर 2 गोळ्या झाडल्यात. या हल्ल्यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर सध्या ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढल्यात. दरम्यान हल्लेखोर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आणि पोलीस ठाण्यामध्येच हे कृत्य घडलेलं आहे. भाजपा आमदाराने शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर हा गोळीबार केलेला आहे. जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती मिळते. उल्हासनगरच्या द्वारली गावामधल्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरू होता. हिल लाईन पोलिसांनी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांना संध्याकाळी 7 वाजता बोलावलं होतं. मात्र काल रात्री 9:30 वाजता पोलीस ठाण्यामध्येच वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांवर 4 गोळ्या झाडल्या. राहुल पाटीलवर 2 गोळ्या झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोर गणपत गायकवाडांसह आणखी 2 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटलांवर ठाण्यामधल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. श्रीकांत शिंदे रात्रभर पोलीस ठाण्यामध्ये होते. महेश गायकवाड यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या काढण्यात आल्या. भाजपा आमदारांना अंधाधुंद हा गोळीबार केलेला आहे. शिंदे गट शहर प्रमुखावर ही गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यामध्येच हा प्रकार घडलाय. हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड आणि आमदार गणेश गायकवाड हे दोघेही काही तक्रार देण्यासाठी आले होते. त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती. त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केलाय. त्यामध्ये 2 लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे. ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल सांगण्यात येईल. या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम 307, 120(ब), 34, 143, 147, 148, 149 सहकलम 30 शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 6 गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत.